नमस्कार. द कोर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण काल जो राज्यसेवेचा पूर्वपरीक्षा पेपर झाला त्यामधील भूगोलाचे प्रश्न, त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं मी म्हणतोय, तरी जरी कन्फर्म रिसोर्सेस असले तरी संभाव्य उत्तर जोपर्यंत आयोगाची येत नाही तोपर्यंत, आणि विश्लेषण आणि त्या उत्तराची रिसोर्सेस काय होते, जे रिसोर्सचे काही फोटो आहे जे एनसीईआरटीतनं मुख्यतः आहे किंवा जे मेन बुक्स आहेत ज्याच्यात हे मेन्शन केलेलं आहे आणि आपल्याला उत्तर त्यातून निश्चित करता येतं असे रिसोर्स आपण इथे बघूया आणि या प्रश्नांची उत्तरं, त्याची आन्सर की काय हे आपण चेक करूया. ओके, तर भूगोलाचे जे प्रश्न होते त्याच्याबद्दल बोलूया. पेपर कन्सेप्च्युअल होता. भूगोल तरी फार कन्सेप्च्युअल विचारण्यात आलेला होता, जो काही युपीएससीचा ट्रेंड असतो त्याच ट्रेंडमध्ये आयोग गेलेला आहे. फॅक्च्युअल बेसपेक्षा एनसीईआरटीचा बराच वापर झालेला आहे. एनसीईआरटी मी आधी पण सांगत होतो, तुम्ही आधी पण आपले लेक्चर आणि व्हिडिओ बघितले असेल, मी सांगत असतो की फिजिकल ज्योग्राफी, इंडिया ज्योग्राफी द बेस्ट सोर्स इज 9वी 10वी 11वी 12वी इतक्या जे एनसीईआरटी आहे त्याच्यामधनं ऑलमोस्ट म्हणतो या पेपरची अंडरस्टँडिंग करण्यासाठी, उत्तर येण्यासाठी हे रिसोर्सेस पुरेसे आहे असं परत एकदा आयोगाने सांगितलेलं आहे. पेपर टफ होता का, सोपा होता का, इझी ॲव्हरेज होता, तर मी म्हणेल मॉडरेट होता, टफ होता, कन्सेप्च्युअल होता, लेंदी होता. जिथे तुमचा अभ्यास खरखर तपासला जाईल असा होता. फॅक्च्युअल कमी होता. पण पेपरचा अनालिसिस आपण नंतर करूया, सगळा एकूण पेपर कसा होता. आता फक्त भूगोलाच्या प्रश्नांबद्दल बोलूया. मग बघा, भूगोलाचे जे काही एकूण प्रश्न आले होते त्यापैकी भूगोलाच्या प्रश्नांची उत्तरं आपण फक्त काय करूया, आता इथे थोडीशी चेक करूया. हा प्रश्न बघा, खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राच्या 3/4 भाग प्रकाशित दर्शवला आहे नमूद करा. किंवा ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट इंडिकेट द, हा गिब्बस हे फेज ऑफ द मून म्हणजे 3/4, जवळजवळ मूनचा 3/4 म्हणजे चंद्राचा 3/4 भाग कुठल्या याच्यात दिसतात. आता हा काय एनसीईआरटी बेस आहेत का, 5वी 6वीच्या एनसीईआरटी मध्ये आहे असेल का, असेल, मी ते चेक नाही केलं. पण एक सिंपल काय होतं, जिथं तुम्हाला 3/4 चंद्र दिसला पाहिजे त्यासाठी पहिले तुम्हाला रात्र लागेल. आता या साईडने रात्र आहे आणि या साईडने दिवस आहे, त्याच्यामुळे इकडले अल्फाबेट्स तसेच कॅन्सल होतात. जर आपण थोडंसं लॉजिक तिथे वापरलं असतं, उरलेलं इथून इतक्या याच्यामध्ये ते आन्सर काय असू शकतं, आन्सर असू शकतं या अल्फाबेट्समध्ये. त्याच्यामुळे याचे जे ऑप्शन्स होते, जिथे ए आला असेल तो अल्फाबेट्स कम्प्लीट हे झालेला आहे, ज्याच्यात काय आला असेल परत एच आला असेल तो अल्फाबेट्स तिथं काय होतो, हे होतो, असं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि या आधारे जर आपण चेक केलं तर तुम्हाला थोडं लॉजिक लावावं लागेल. एक तर रात्र ज्या दिशेत नाही त्या दिशेतनंच तो 3/4 दिसेल, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे. दिसेल 3/4 दिसणार नाही, मग तो दिवसाच्या भागातनं दिसेल असं ते असतं. पण हे सिंपल आहे, याच्या वेने तुम्ही केलं असतं तर. इथं डायग्राम दाखवतो बघा, ज्याला गिब्बस म्हणते किंवा 3/4. ज्यावेळेस पौर्णिमा असतो, जेव्हा फुल मून होण्याच्या आधीची ही स्थिती असते, आपला चंद्र 4 क्वार्टरमध्ये फिरतो, हा 3/4 क्वार्टर आहे त्याचा इथं दाखवलेला. तर याचा आन्सर बघा, इथं वॅक्सिंग गिब्बस आणि इथं वॅगिंग गिब्बस हे जे आहे हे त्याची डायग्राम होते, किंवा ही इथं गिब्बस दिलेला आहे ही त्याची डायग्राम होते. जर असा तो याच्यात हे केला तर आता बघा या वेनी बघितलं तर इथं अल्फाबेट्स येतात कुठलं, मग हा तुमचा येतो डी आणि एफ, हे त्याचं डी आणि एफ आन्सर पाहिजे. डी आणि काय एफ आन्सर पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. जिथनं तुम्हाला 3/4 चंद्र दिसेल असा प्रश्न आयोगाने विचारला होता, त्याचं मी आन्सर सांगितलं. स्पष्टीकरण काय, त्या डायग्राम जे आहेत या त्याचं स्पष्टीकरण देतात, हे लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मीटरचे साठे वितरित झाले आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे आणि मग काय सांगितलं, खालील कोणती कारणे या खनिज साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहे. कुठे, पश्चिम राजस्थानमध्ये. मग पहिलं आहे पर्मो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होताच ना, समुद्राच्या पाण्याखाली तो अपलिफ्ट झालेला भाग आहे समुद्राचा, म्हणून तिथं सागरी वाळू आहे किंवा खनिज मिठांचे साठे सापडतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. देन पश्चिम राजस्थान प्रदेशात पर्जन्य प्रमाण कमी आहे का, तर येस प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहेत का, तर हो कोरडे आहे. ही फॅक्ट्स बरोबर आहे. आता आपल्याला जोडायचं काय, वनाच्छाद खालील क्षेत्र अत्यल्प आहे का, हे सुद्धा आहे. अत्यल्प आहे याच्यात, पण बाय स्टेट गेलं तर पंजाब हरियाणा 3 नंबरचं राजस्थानच आहे, तिथं वनक्षेत्र कमी आहे. पण हे त्याचं कारण आहे प्रमुख, समुद्राखाली होता. पण या फॅक्ट्सचा काय संबंध आहे, इथं फॅक्ट्स ना, तिथं राजस्थान प्रदेशात पर्जन्य प्रमाण कमी आहे आणि प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे असते, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन रेट जास्त असतो, त्याच्यामुळे तिथं क्षाराचं प्रमाण जास्त असतं, क्षारामुळे तिथं मिठाचं प्रमाण काय असतं, आढळतं. त्याच्यामुळे फक्त 1, 2, 3 असे तीनही आपल्याला तिथे काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. मोस्ट ऑफ द रिझन ए वाटतात. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त ए टिक केलं असेल त्याचं पण आयोग, आता ते आयोग काय डिसाईड करतं, त्या फॅक्ट्स कन्सिडर करतं आणि मग जे आपण लॉजिक लावतो त्याप्रमाणे आयोग ते करतं का, हे लक्षात घ्या. याचा सोर्स बघा, एक 10वीचं पुस्तक, 10वीचं ओल्ड 2013चं एडिशन, त्या पुस्तकात बघा प्राचीन काळी पश्चिम राजस्थानच्या सागर व्याप्त होता असं दिलेलं आहे. हे वाक्य बघा, या प्रदेशात चून, खडक, जिप्सन ही मीठ खनिजे सापडतात. बरोबर आहे. राजस्थानात वाळूचे संचयन झाले कोरड्या हवामानामुळे. आता कोरड्या हवामान तिसऱ्या स्टेटमेंट मध्ये होतच की, बरोबर आहे. आणि तिथं पर्जन्य पण कमी पडतं. दीर्घकाळ अवर्षण
आणि कोरड्या वाऱ्यांमुळे वाळू आढळते. खडकांची अपक्षयामुळे वाळू निर्माण झालेली आहे, वाळूचं कारण दिलंय. फेल्डस्पारच्या कणांची तसेच स्फटिकाची ही वाळू बनली आहे. वाऱ्यांचा वेग विलक्षण असतो, त्यामुळे घर्षणे वाळूचा आकार एकसारखा गोल होतो. ती वाळू बद्दल दिली आहे. वाळू कसं होतं आपल्याला विचारलं होतं, जिप्सम चुनखडी, आणि जिप्सम आणि चुनखडी हे तिथे आधी असणाऱ्या समुद्राचा भाग आहे. मी एवढंच म्हणेल, मिठाचा संबंध हा कशाचा येतो तर त्याचा असणारा जे आपलं इव्हॅपोरेशन रेट आहे, इव्हॅपोरेशन रेट हाय असेल, क्षाराचं प्रमाण वाढतो, क्षारामधनं मीठ वाढतो. तर मग हे तिथं 10वीच्या पुस्तकातलं हा बेस तिथे येऊ शकतो, आणि म्हणून ते ABC असं त्याचं उत्तर इथं आपण तात्पुरतं देतो असं मी म्हणतो. त्याचं हे उत्तर हवं. नेक्स्ट, खालील कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट? फार सोपं आहे, हे सगळ्यांना आलं असेल उत्तर. काही सोपं आहे, जांभी मृदा. तांबडीचा संबंधच नाही. लोह त्या लाल रंगात, तांबड्यामध्ये पण लोहाचं प्रमाण जास्त असतं, पण बॉक्साईट म्हणजेच काय? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचं प्रमाण हे अधिक जास्त, याचं जांभी. याचा NCERT मी परत दाखवतोय. ह्या 11वीचं NCERT इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट त्यात दिलेलं बघा, मी आधीच लहान करून ठेवलं. आयर्न ऑक्साईड, लॅटरायटिक सॉइल म्हणजेच काय? जांभी मृदा. आयर्न ऑक्साईड अँड ॲल्युमिनियम कंपाऊंड्स आर द मोठ्या प्रमाणात असतात, हे तिथं दिलेलं आहे. हे त्याचं आन्सर आहे. नेक्स्ट, 2 विधाने दिलेली आहे. ए प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. कापसाबद्दल, सुती कापड उद्योगाचे स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश म्हणजे जिथं कापूस उगवला जातो किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता किंवा पण शब्द दिलाय, बाजारपेठा जिथं अवेलेबल आहे तिथे सुद्धा होते. आणि विचारताना विचारलाय की पहिलं स्टेटमेंट त्याला सपोर्ट करणारं दुसरं स्टेटमेंट. त्याचा आन्सर आहे बघा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. हे पण बरोबर आहे, उत्पादक किंवा जिथं बाजार. पण ए चे खरे स्पष्टीकरण नाही, कच्चा माल आहे आणि हलका टिकाव आहे, याला आर काय करत? स्पेसिफाय करत नाही. हे सुद्धा लक्षात घ्या, याचं उत्तर हे पाहिजे. आणि जर 12वीचं NCERT काढलं, इंडियन इकॉनॉमी अँड पीपल, इंडिया इकॉनॉमी अँड पीपल असं ते ज्याचं टायटल आहे 12वीचं NCERT, त्याच्यातला हा प्यार आहे, कॉटन इज द प्युअर रॉ मटेरियल विच डज नॉट लूज वेट, जे दिलेलं आहे इन द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, त्याचं वजन घटत नाही. So other factors like the power to drive the looms, labor, capitals or market may determine the location of the industry. त्याचं स्थान निश्चिती त्या याची कापसाच्या इंडस्ट्रीची कशामुळे होते तर बघा, पॉवर टू ड्राईव्ह द कुठलं? द लूम्स, नंतर लेबर, कॅपिटल अवेलेबिलिटी और मार्केट मे बी डिटरमाइन. म्हणजे ते पण स्टेटमेंट काय बरोबर आहे, फक्त पहिल्या स्टेटमेंटला ते काय करत नव्हतं, त्याचं स्पष्टीकरण देत नव्हतं. म्हणून त्याचं उत्तर काय दिलेलं आहे आपण बघा, याचं उत्तर काय आहे ते 2 ए आणि आर दोन्ही बरोबर, परंतु आर हे ए चे स्पष्टीकरण नाही. असं 12वीचं NCERT फार जास्त वापर केलेला आहे. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंग? सोपं आहे, आपल्याला माहित आहे. कलर वाईज, हाईट वाईज कलर डार्क होत जातो, ब्राऊन होत जातो, रेड जास्त डार्क ब्राऊन किंवा रेड होत जातो. आणि जितका पठाराचा असतो प्लेन, हा येल्लो कलर असतो. सोपं आहे, याचं काही फक्त एक नकाशा दाखवतो. हा याच्यात बघा, हा पिवळा भाग म्हणजे कुठला? पठाराचा भाग आहे. जिथं जिथं पठार आहेत तो भाग पिवळ्या रंगाने दाखवला जातो. फक्त कलर कॉम्बिनेशन तुम्हाला ओळखू येणार नाही. नेक्स्ट, कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्ध उन्हाळी अयन दिन असतो? 22 डिसेंबर. आपल्याला माहित आहे उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध. 21 जूनला उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस, तिथं सूर्यकिरण लंबरूप पडतात. 22 डिसेंबरला मकर उत्तर सूर्यकिरण लंबरूप, हा इथला आयन दिन असतो. फार सोपा प्रश्न होता, फार बेसिक प्रश्न आहे, याला काही एक्सप्लेनेशन एक्स्ट्रा अशी लागण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. ठीक आहे, मग पुढे बघूया. पुढचा प्रश्न बघा, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण? भूमध्यमध्ये मेडिटेरियन सी, तिथं हिवाळ्यात पर्जन्य पडण्याचे कारण त्याचं उत्तर वायुभाराच्या पट्ट्याचे आंदोलन, त्यालाच म्हणतात शिफ्टिंग बेल्ट्स असं. आणि मग याचं एक्सप्लेनेशन मी दाखवतो तुम्हाला. आता हा जेसी लिओनचा भाग, आता ते आपल्याला अंडरस्टँडिंग बेसिक असतात. आपल्याला माहिती आहे पूर्वी वारे, पश्चिमी वारे, वेस्टर्लीज किंवा ईस्टर्लीज. तिथं वेस्टर्लीजचा तो पट्टा जो आहे तो वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमी वाऱ्यांच्या टापूत येणारा पट्टा आहे. पण ज्या वेळेस बेल्ट शिफ्ट होतात, कारण की सूर्य दक्षिणेकडे जातो, त्याच्यामुळे दक्षिणेकडे कमी भार आणि उत्तरेकडे जास्त भार, ते जे शिफ्टिंग ऑफ बेल्ट्स आहे त्याचाच हा परिणाम होतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बघा, हा जेसी लिओन, ज्याला आपण फिजिकल जिओग्राफीसाठी बेस मानतो, हे पुस्तक, त्याच्यातलं the concentration of the rainfall in winter with the offshore of the westerlies, the Mediterranean lands receives the most of their precipitation winter, हिवाळ्यात, when the westerly shifted to the equator wards, म्हणजे विषुववृत्ताकडे ज्या वेळेस पश्चिमी वारे शिफ्ट व्हायला लागतात. कधी तर त्यालाच आपण म्हटलेलं आहे वायुभार पट्ट्याचे आंदोलन, किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात शिफ्टिंग ऑफ द बेल्ट्स असं. म्हणून त्याचा आन्सर काय पाहिजे ते 1 पाहिजे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्त आढळतात. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या आता पॅसिफिक महासागरात गर्तांचं प्रमाण जास्त आहे.
त्यातील पश्चिम पॅसिफिक पाशी जास्त आढळतात. याचं कारण काय तर लक्षात घ्यायचं उत्तर एक आहे, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भागात अधोगमन म्हणजे सबडक्शन त्याला म्हणतो आपण, हा सबडक्शन भाग असतो. आणि या सबडक्शन भागात जिथे आता पॅसिफिक प्लेट्स फार जास्त हालचाल करणारी प्लेट्स आहे, ज्या भागात या प्लेट टेक्टॉनिक जिथं बाउंड्रीज जोडतात, जिथे ही प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली जाते त्या भागात हे सबडक्शन्स असतात. आणि जिथे सबडक्शन्स असतात तिथं बऱ्यापैकी ट्रेंचेसचे क्षेत्र आढळतात. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून याचा आन्सर काय पाहिजे, पहिलं पाहिजे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. कॉन्टिनेंटल स्लोपचे तिथे सुद्धा असतात, पण पॅसिफिकमध्ये विचारलंय म्हणून पॅसिफिकचा आन्सर काय केलाय त्या स्वरूपात टाकायचं आहे. बघा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. रेट्रीट ऑफ मान्सून एक ऑनसेट असतो म्हणजे नैऋत्य मोसमीवर आहे. रेट्रीट म्हणजे ईशान्य परतीचा मान्सून. नैऋत्य मान्सूनवर हिमालय पर्वतरांगावर पोहोचल्यावर तिथून माघारी फिरतात, अजिबात नाही. सूर्याचे भासमान भ्रमण हे त्याचं स्पेसिफिक आणि सिंपल आन्सर आहे. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय आता हे बेल्ट्स बदलतात, तापमान बदलतं किंवा भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता. यस, भारतीय इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये हाय प्रेशर लो प्रेशर चेंज होतात. का चेंज होतात? बिकॉज ऑफ द सूर्याचे भासमान भ्रमण म्हणजे शिफ्टिंग ऑफ द सन किंवा तो सूर्य बदलतो त्याचा हा परिणाम आहे. अगेन एनसीआरटी दाखवतो बघा, रेट्रीटिंग ऑर पोस्ट मान्सून द ट्रान्झिशन सीझन असं त्याला नाव दिलेलं आहे. ड्युरिंग द ऑक्टोबर नोव्हेंबर विथ द अपिरेंट मोमेंट ऑफ द सन. आणि इंग्लिशमध्ये जर तुम्ही पेपर वाचला त्याचा ऑप्शनच होता अपिरेंट मोमेंट ऑफ द सन. हे लक्षात घ्या, दॅट रिझल्ट इज द रेट्रीट ऑफ मान्सून. हे लक्षात असायचं पाहिजे. म्हणून आन्सर काय पाहिजे होतं याचं? आन्सर आहे सूर्याचे भासमान भ्रमण. नाऊ नेक्स्ट, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते ओळखायचं आहे. फार सोपा प्रश्न. महाराष्ट्रात उत्तरेकडे क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगावर त्यांच्या दक्षिणेकडील त्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा आहे, बरोबर आहे. पहिले सातपुडा, मग पश्चिमेकडे वाहणारी तापीपूर्णा, मग सातमाळा अजिंठा, मग परत इकडे वाहणारी कुठली आपली गोदावरी, मग हरिश्चंद्र, बालाघाट, मग भीमा नदी आणि मग त्यांचं शंभू महादेव आणि त्या दक्षिणेत असणारी कृष्णा नदी. हे सिंपल आहे. वरील सर्व बरोबर आहे. एक्सप्लेनेशनची गरज नाही तरी मी नकाशा काढून ठेवला. तुम्हाला सर्वांना माहित आहे ही नदी आहे तापी. तापीच्या वर सातपुडा, ओके. त्याच्यानंतर ही गोदावरी, याच्यावर सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा, शंभू महादेव आणि कृष्णा. तुम्ही नावं लिहित नाही, फार सोपं आहे, पण असा नकाशा तुम्ही कुठलं घेतला तिथे सहज ओळखू येतं. वरील सर्व असं त्याचं आन्सर होतं. हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न बघूया. सह्याद्री राग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी वक्राकार झालेली आहे. यस, सविस्तरांच्या स्पष्ट दिलेलं आहे. सावित्री आणि उल्हास नदीच्या उगमापाशी सह्याद्री वक्राकार किंवा कंकणाकृती झाला शब्द आहे त्याला, दॅट इज कर्व. बिकॉज ऑफ धिस रिझन सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांची उगमापाशी केलेल्या शीर्षवती खननामुळे जे इरोजन होतं जिथं त्या उगम पावतात त्याच्यामुळे तो खडक तिथं झिजून तो असं त्याला काय झालाय, कर्व निर्माण झालाय. म्हणून याचा आन्सर काय, आणि याचा सोर्स मी सरळ सांगतोय की सौदी सरांच्या पुस्तकात दिलेला आहे. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण आता एनसीआरटीत दिलेलं, आणि तुम्ही जर माझ्या आधीचे लेक्चर्स ऐकले असेल बऱ्याच वेळा आपण उल्लेखच करतो, ओनली द पेरिनियल रिव्हर ऑन द पेनिन्शुला ऑफ इंडिया. पठारावरची 12 नदी म्हणून तिला ग्राह्य धरतात. का? काय नदीच्या खोऱ्यात नैऋत्य मोसमी आणि ईशान्य मोसमी दोन्ही पासून पाऊस पडतात. नैऋत्य मोसमी हा उन्हाळ्यात पडत असतो. जर आपण वर्ल्ड जिओग्राफी कन्सिडर केलं, देर इज ओनली 2 सीझन, समर अँड विंटर, बरोबर. पावसाळा इज अ लोकल सीझन असं तिथं गृहीत धरलं जातं. मग त्याचा आधार घेतला तर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. आता हे पाहिजे एनसीआरटी मध्ये दिलेलंच आहे. बघा एनसीआरटी मध्ये दिलेलं आहे, बघा इथे दिलेलं आहे. सिन्स द अप्पर कॅचमेंट एरिया रिसिव्स रेनफॉल ड्युरिंग द साऊथ वेस्ट मान्सून समर अँड द लोअर पार्ट ड्युरिंग द नॉर्थ ईस्ट मान्सून सीझन विंटर द रिव्हर्स कॅरीज वॉटर थ्रू आउट द इयर. म्हणून दॅट इज द ओनली पेरिनियल रिव्हर ऑन द पेनिन्शुला. पठारावरची एकमेव 12 नदी असं तिला संबोधतात. ती म्हणजे कुठली? कावेरी. हे त्याचा आन्सर आहे. म्हणून त्याचा 2 नंबरचा आन्सर आपण हे केलेलं आहे. असं होऊ शकतं, बऱ्याच जण वाटू शकतं कावेरीच्या पात्रात ईशान्य नैऋत्य दोन्हीमुळे पाऊस पर्जन्यवृष्टी होते. यस, दोन्हीपासून पर्जन्यवृष्टी होते. स्पेसिफिकली त्यांनी हिवाळ्याचा विचार केलेला आहे. हिवाळ्यात का जास्त असतं? बिकॉज रेटेड ऑफ मान्सून तिथं पाऊस पडून जातो, त्याचं ते कारण आहे. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर
यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे? आता असे सायंटिस्टची 2-3 एक्झाम झाल्या. आयोग सायंटिस्ट स्पेसिफिकली सेटलमेंट विषय असेल किंवा ह्युमन जॉग्राफी असेल किंवा इंडस्ट्री किंवा त्याला इकॉनॉमिक जॉग्राफी विषयी सायंटिस्टची नावं टाकतात. मग अल्बर्ट वेबर, आता बेसिकली अल्बर्ट वेबरची जी थीम होती यांनी 3 फॅक्टर कन्सिडर केले होते इंडस्ट्री लोकलायझेशनसाठी. त्यातलं एक पहिलं होतं तर ते कुठलं, लेबर सुद्धा आहे, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्ट आहे आणि बाकीच्या गोष्टी आणखीन इतर, असं तो म्हणतो. लेबर आणि ट्रान्सपोर्टेशन मेन होतं, पण इथं लेबर पण दिलेलं आहे. पण याचा आन्सर आहे उद्योगाच्या स्थान निश्चितीकरण. मी सोर्स सांगतो, हे टिमवी, ज्याला टिमवी म्हणतो आपण, काय म्हणतो, टिळक मुक्त विद्यापीठ, त्याच्या मटेरियलमध्ये मला एक सापडलं बघा. इथं सरळ सरळ दिलं, बाकीचं वाचत नाही. वेबर्स थेअरी ऑफ द इंडस्ट्रियल लोकेशन इंट्रोडक्शन वगैरे त्यांनी 1909 मांडले, ते सोडून देऊ. पण इथं वाक्य आहे, इथं वाक्य इथून वाचतं. सो इन हिज थेअरी द लोकेशनल डिसिजन, याच्यात मला इथं दिसत नाही स्पेशल, यस, डिसिजन इज डिटरमाइंड बाय द ट्रान्सपोर्ट कॉस्ट. म्हणजेच काय, ट्रान्सपोर्ट कॉस्ट हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून याचा आन्सर काय मध्ये, स्थान निश्चितीकरण, वाहतूक खर्चाचं योगदान महत्वाचं ठरतो, असा अल्फ्रेड वेबर सांगतो. म्हणून याचं उत्तर 4 हवं असं आहे. लास्ट, खालील विधानाचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत हे संकेतांचा म्हणजे उत्तर द्या. आता केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वाढलेली असते. केंद्रित, दॅट इज कॉम्पॅक्ट सेटलमेंट किंवा सेंटर सेटलमेंट म्हणतो आपण त्याला. हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही. दिस इज ओनली ट्रू. हिमालयांमध्ये आढळत नाही. हिमालयांमध्ये स्कॅटर सेटलमेंट असते, कारण की पर्वत भागात त्या नसतात. इथं म्हणजे फक्त 2 बरोबर आहे. याचा आन्सर फक्त 2 बरोबर. इथं काय चुकलं मी दाखवतो याचं एनसीईआरटी, दॅट इज 12वी सेटलमेंट, इंडिया इकॉनॉमिक अँड पीपल सेटलमेंट त्यात दिलेलं आहे बघा. द क्लस्टर्ड रुरल सेटलमेंट इज अ कॉम्पॅक्ट, तेच क्लोजली बिल्ट अप एरिया, बरोबर आहे. इन दिस टाइप ऑफ द विलेज जनरल लिव्हिंग एरिया इज डिस्टिंक्ट अँड सेपरेटेड फ्रॉम द सराउंडिंग्स, फार्म्स, बॅरन्स अँड पाश्चर. फार्म्स म्हणजे शेती, पाश्चर म्हणजे आपले काय म्हणतात गवताळ प्रदेश, अशाने ते काय झालेले असतात, सराउंडेड असतात. नॉट द हॅम्लेट. हॅम्लेट म्हणजेच काय दिलं त्यांनी, ज्याला आपण छोट्या छोट्या वाड्या वस्त्या म्हणतो ते नाही. याच्यात जर आपण मिक्सचर किंवा त्याला आपण म्हणतो मिक्स सेटलमेंट म्हणजे ज्याला म्हणतो, ज्याच्यात काय आहे, कॉम्पॅक्ट सुद्धा आहे आणि थोडीशी ज्याला आपण स्कॅटर आहे, याचं जर मिक्सचर काढलं तर मग तिथं वाड्या वस्त्या जास्त असतात. हे लक्षात घ्या. इथं नाहीये, म्हणून तो पहिला काय आहे त्यातला पहिलं वाक्य, पहिला स्टेटमेंट चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. ओनली 2 इज द आन्सर. सो अशा प्रकारे भूगोलाचे हे 15 प्रश्न आणि 15 प्रश्नांची उत्तरे होते. मोस्ट ऑफ द जिथं वाटतंय जिथं आवश्यक होती तिथं मी रिसोर्सेस दाखवले आहे. जे सोपे आहे त्याला काही रिसोर्स दाखवायची गरज नाही. थोडं एखाद दुसरं कन्फ्युजन असू शकतं का, तर यस असू शकतं. शेवटी ते आयोग आहे. पेपर सेटर कुठल्या अँगलने पेपर सेट करतो म्हणून आपल्याला माहित आहे. त्याचे आन्सर काही थोडेसे आपल्याला तफावत असू शकतो का, पण तरी इतकी भूगोलाचे प्रश्न आणि यात एनसीईआरटीचा प्रचंड वापर केला दिसतो आयोगाने, हे लक्षात घ्या. त्यामुळे की आता यूपीएससी बेस ज्याला म्हणतो आपण, तसं आयोगाचा एक ट्रेंड याच्यात दिसतोय. सो आपण पुढच्या लेक्चरमध्ये मी एकूण आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करूया की नेमका पुढच्या परीक्षा, कारण प्री काही बदलणार नाहीये, 24 साठी तयारी करणार आहे, किंवा नेमका आयोगाचा आता बदलता ट्रेंड काय आहे आणि जे विद्यार्थ्यांना मेन्सला जाईल आता की आल्यावरच माहित पडलं. आपल्याला अजून सध्या अंदाज घेता येत नाही. कट ऑफ वगैरे सगळं सोडून द्या, त्याच्यात नाही लागू नका, ते फार वेगळं असतं कट ऑफ वगैरे. पण आपण मेन्सच्या दृष्टीने त्यांना अभ्यास करायचा आहे जीएस म्हणून, त्यांनी त्या तयारीला लागा. आपण लवकरच भेटूया पुढच्या लेक्चर सोबत. थँक्यू सो मच.